हॅलो फ्रेंड्स, मी सुरेखाच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा, हसत राहा आणि हसत हसत माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर तुम्ही बघितलंच असेल आमचे जेवण झाले आणि किचनवर किती पसारा होता। मी काही जेवणाच्या आधी आज भांडे घासलेले नव्हते। म्हटलं चला आजचा तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करूया की मी रात्री जेवण झाल्यावर कसं किचन असं व्यवस्थित क्लीन करते। तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज। तर सुरुवात पहिल्यांदा मी इथं जी भाजी आणि डाळ उरलेली होती, डाळ भात सगळं काढून घेतलं एका वाटीमध्ये, कारण ती कसं खराब नाही होत। सकाळी मग खाऊन घेतो सकाळच्या नाश्त्याला आम्ही, कारण फेकत नाही जास्त। आणि त्यानंतर मी घेतलं इथं की आपला गॅस ओटा साफसफाई करायला। तर गॅस ओटा साफसफाई कसं मी पूर्ण पाणी टाकून संध्याकाळी धुवत नाही, फक्त गॅस धुते, बाकी पूर्ण ओटा नाही धुवत संध्याकाळी। फक्त असं ओल्या कापडाने पुसून घेते, कारण सकाळी धुतलेला असतो, संध्याकाळी काही एवढा खराब होत नाही। त्यामुळे मी एक कापड ओलं करून घेतला आणि त्यांनी चांगलं असं पुसून घेतला। आणि जे खरकटं वगैरे होतं ते मी सर्व आधी काढून घेतलं त्या कापडानीच। आणि नंतर मी गॅस घासणार आहे, तो घासणीने साबण आणि घासणीचा वापर करणार आहे। इथं मी लायटर वगैरे सगळं आपलं मिक्सर सगळं पुसून घेतलं आणि जो आपलं खरकटं होतं ते काढून घेते गॅसवरचं पण, म्हणजे कसं घासल्यावरती पटकन पाणी काढायला मोकळं होतं आणि सोयीस्कर होतं। आणि मी आपलं साधंच घासणीने आणि साबणाने मी जे भांडे घासते त्यानेच मी गॅस मस्त घासून काढला। गॅस म्हणजे आपण नेहमी क्लीन करत राहिलं ना तो चमकतोच। आणि माझं कसं सकाळ संध्याकाळ गॅस घासणं होतंच, त्यामुळे तो चांगला चमकतो। आणि बघू शकता तुम्ही मी असं, आणि रुईचं इकडं मध्ये मध्ये चालूच असतं, म्हणजे आजच नाही तर नेहमीचं तिचं असंच आहे की मी साफसफाई करत असले किंवा मग काही काम करत असले स्वयंपाक वगैरे तरी ती अशी मध्ये मध्ये येते। आणि मी तिला असं बोलत पण होते आणि तिचे पप्पा तिच्याशी बोलत होते आणि माझं इकडं आवरून पण चाललं होतं काम। आणि बघू शकता तुम्ही बराच वेळ झाला आहे, इकडं आमच्या दोघांचं पण काहीतरी बोलणं चालू होतं, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलत होते। आणि मी व्हिडिओ फास्ट केला आहे, त्यामुळे मग तो आवाज जास्त फास्ट होत होता, त्यामुळे मग तो आवाज म्यूट करून आणि मी इथं व्हॉइस ओव्हर करते आहे। तर मी इकडं सगळं पाणी वायपरनी काढून घेतलं गॅसवरचं आणि लगेच इकडं कापडाने पुसून घेतलं। आपल्या मायक्रोफायबरच्या नॅपकिन आहेत माझ्याकडं, मग त्यांनी मी लगेच पुसून घेतलं। गॅसच्या शेगड्या चांगल्या पुसून आणि व्यवस्थित ठेवून दिल्या। आणि त्या नॅपकिननी कसं लवकरच कोरडं होतं, त्यामुळे मी त्यांनीच कोरडं करत असते। आणि ओढ्या फडक्यानी एकदा मग किचन ओटा पूर्ण क्लीन करून घेतला आणि इथं लगेच केली मी भांडे घासायला सुरुवात। म्हणजे मी जास्त टाईमपास करतच नाही। आणि ही रुई बघा इथं म्हणजे मध्ये बॅट करत होती वरती, तुम्ही बघितलं असेल। जास्त टाईमपास केला का आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे मी जास्त काही टाईमपास करत नाही। म्हणजे जेवण झालं का पटकन मग किचन पुसून आणि भांडे घासत असते, कारण टाईमपास केला का खूप कंटाळा येऊन जातो। मला तर खूप कंटाळा येतो। असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं ते कमेंट करून नक्की सांगा। मला तर जेवण झालं आणि टाईमपास केल्यावर मग पुढचं काम होतच नाही, म्हणजे मी 5-10 मिनटं जर टाईमपास केला ना तर मला लई कंटाळा येतो भांडे घासण्याचा। त्यामुळे मी हे काम पटपट मग अर्धा तासात उरकून घेते आणि व्यवस्थित घासते बरं का। मग तुम्ही असं म्हणाल की अर्ध्या तासात भांडे घासती, मग कसे घासती, व्यवस्थित नसेल घासत? तर कसं काही नाही, मला सवय झाली आता, हात पटपट चालतो, त्यामुळे मग पटकन काम आवरून जातं। बघू शकता मी सगळे भांडे घासून घेते आणि आज माझे भांडे पण कमी निघाले होते, कसं काय मला पण कळालं नाही। नाही तर रोज माझे खूप भांडे निघते, म्हणजे थोडा जरी ग्लास खराब झाला तरी लगेच धुवायला टाकणं वगैरे। आणि झालं असं की मी आजचे नेमके चहा पाण्याचे भांडे घासलेले होते, रोजचे चहा पाण्याचे तसेच असतात, कारण चहा आमचा उशिरा होतो, म्हणजे हे येतात 6 वाजता, मग त्यानंतर चहा होतो, त्यामुळे ते भांडे तसेच राहून जातात। आणि इथं कसं हे थोडंसं पाणी ना जे सगळं गॅसकडे जातं, म्हणजे उलटं जातं, ते बेसिनमध्ये नाही जात, त्यामुळे सारखं वायपरनी काढत राहावं लागतं। तर ते काढून घेतलं आणि बाकीचे उरलेले भांडे मग आता पटपट घासून घेते। भांडे घासायला एवढा वेळ नाही लागत मला, म्हणजे पटपट घासून होता माझ्याकडून। आणि सगळेच मला म्हणतात की तू भांडे लय पटपट घासती, मला समजत नाही मी कसं काय असं होतं। तर इथे सगळे भांडे घासून घेतले मी। आणि बऱ्याच जणींनी मला कमेंट केली की ताई ॲल्युमिनियमचं वापरू नका, तर मी ॲल्युमिनियम वापरायचं शक्यतो आता बंदच करते आहे, थोडं करून। आता पातेले तर शक्यतो मी स्टीलचेच वापरण्याचा प्रयत्न करते आहे। तर मी मागच्या वर्षी कुकर घेतलं होतं स्टीलचं, आणि तसंच आता हळूहळू एक भांडे घेऊन टाकते आहे। आणि हे स्टीलचं कुकर खूप छान निघालं बरं का, मी गावाकडनंच आणलं होतं, म्हणजे इकडं आम्हाला काय गावात जायला जमलं नाही नाशिकमध्ये, त्यामुळे मी गावाकडे गेले तेव्हा तिकडूनच घेऊन आले होते। आणि कुकर घासताना माझं कसं म्हणजे शिट्टी रिंग सगळं काढून आणि व्यवस्थित घासणंच आहे, म्हणजे नेहमी मी ते व्यवस्थित घासते।
कसं भांडे व्यवस्थित घासले की भांडे काळे पण पडत नाही, त्यामुळे मी ते व्यवस्थित घासते पूर्ण शिट्टी रिंग असं सेपरेट करून. आणि जेव्हा कधी असेल तेव्हा ते घासतेच मी. भांडे काळे मला आवडतच नाही, त्यामुळे ते घासून झालं माझं, बघू शकता तुम्ही. आणि रुई इकडं मध्ये येतच होती बरं का, तिचं काही ना काही चालू होतं. इकडं मी सगळं खरकटं होतं, ते सगळं खरकटं एका पिशवीत काढून घेतलं, बघू शकता तुम्ही. आणि हे खरकटं लगेच मी मग कचऱ्याच्या डब्यात आधी टाकून आले. इथं लगेच बेसिन घासायच्या घासणीने सर्व बेसिन वगैरे क्लीन करून घेतलं. आणि बेसिन क्लीन लवकर होऊन जाते, एवढा काही नाही वेळ लागत. आणि मागे कोणतरी मला या फिल्टरविषयी विचारलं होतं, ते हे फिल्टर एकदम सिंपल फिल्टर आहे, म्हणजे एक मध्ये रॉड आहे आणि हे कॅन्डल एवढंच आहे. आणि कसं म्हणजे या फिल्टरनी पूर्ण नाही क्लीन होत, फक्त म्हणजे पाण्यात जी माती वगैरे असेल तेवढंच क्लीन होतं. तर 2 नळ्या दिलेल्या असतात, इनपुट आउटपुट, फक्त माती क्लीन होते, बाकी मग पाण्यामधलं क्षार वगैरे हे काही क्लीन होत नाही. तसं इथं पाण्यामध्ये एवढं क्षार नाही, त्यामुळे फिल्टरची एवढी गरज नव्हती. पण मग माती वगैरे म्हटलं थोडीफार असेल तर ते मला 15 दिवसातून क्लीन करावं लागतं ते खोलून. तर मी क्लीन करत असते ते 15 दिवसातून खोलून. इथं आता बेसिन चांगलं स्वच्छ करून झालं आहे माझं आणि एकदम कोरडं करून झालं आहे पूर्ण. आणि या स्टाईल वगैरे मी पूर्ण असं साफ करून घेते, कारण झुरळ वगैरे होऊ नयेत, त्यामुळे सगळं व्यवस्थित साफ करावंच लागतं. इथे लगेच हात वगैरे पुसून आणि आवरलं माझं. आता बघू शकता तुम्ही किचन किती साफ झालं आहे. आणि अशा किचनमध्ये छान वाटतं सकाळी उठल्यावर पूर्ण स्वयंपाक वगैरे करायला, त्यामुळे रात्रीच साफसफाई करते मी. म्हणजे कसं एकदम साफ असलं तर आपलं मन पण एकदम प्रसन्न होतं. आणि पूर्ण किचन क्लीन केलेलं मी तुम्ही तर बघितलंच असेल. एवढं किचन क्लीन करायला मला जास्त नाही, अर्धाच तास लागला, कारण ती आता रोजची सवय झाली आहे, त्यामुळे पटपट होऊन जातं. तर माझं क्लीन केलेलं किचन तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं किचन आवरेपर्यंत हे करत आहेत इस्त्री, कारण यांच्या कपड्यांची इस्त्री मी काय म्हणजे एवढ्या 1 महिन्यापासून ना 1 महिन्यापासून मी करतच नाही, कारण कामाचा लोड इतका वाढलाय की इस्त्रीला मला खरंच वेळ भेटत नाही. मी माझ्या कपड्यांची सुद्धा कधीच करत नाही, त्यामुळे आता त्यांच्या कपड्यांची इस्त्री मी दिली त्यांच्याकडे ते काम लावून, कारण यांना पण काहीतरी काम पाहिजे ना, कारण सगळं काम मीच करायचं, मग मी थकून जाते. रुईचं पण बघायचं, 2 चॅनल हँडल करायचे आणि घरातलं पण भरपूर काम असतं, आपण नाही म्हणतो तरी पण. तर सगळं काम करता करता मग वेळ भरपूर जातो, त्यामुळं मग आता यांना म्हटलं तुम्ही इस्त्री करा, हे करता इस्त्री. तर आता यांची इस्त्री होत आली का? होत आली ना, शेवटचा शर्ट आहे. शेवटचं शर्ट राहिलं. आणि माझं पण पूर्ण क्लीन करून झालंय. तर आता आतरून टाकून रुईला झोपी लावायचं आहे. बघा आमच्या माकडाचे डोळे बघा तुम्ही. आणि किचन क्लीन करत असताना तुम्ही बघितलं ती मध्ये किती उद्योग करत होती. आणि हे आजचंच नाही तर रोजचं असं आहे, सारखं मध्ये येते, मला काहीच काम करून देत नाही. आणि त्यांच्याजवळ तर काही जास्त करून राहतच नाही, तिला माझंच काम आवडतं. तर मग आता यांची इस्त्री झाल्यावर आतरून टाकून आणि तिला झोपी लावणार आहे. आणि तुम्हाला हा किचन क्लिनिंगचा व्हिडिओ कसा वाटला, आतरून टाकलं का? बरं, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करत जा. तुमच्या एका लाईकमुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन भेटतं. आणि पुढे शेअर करा आणि सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. हो, कारण तुम्ही सबस्क्राइब करतात पण बेल नोटिफिकेशन ऑन करत नाही, त्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत नाही, त्यामुळे ते देखील जरूर करा. चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छान अशा व्हिडिओत. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ माझ्याकडून पाहिजे ते देखील कमेंट करून सांगा. चला मग बाय बाय.